उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभा मुख्यमंत्री यांनी नुकतीच पार पडली आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांचा समावेश आलेला आहे। नेमका या महिलांना नेमकं काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन देखील केले की अजितदादांनी आजपर्यंत जो इतिहास रचलेला आहे निवडून येण्याचा, त्यापेक्षा जास्त मतदान हे सुनेत्रा वहिनींना द्यायचं, निवडून आणायचं। काय नेमकं काय वाटतं, कशा मतधक्क्यांनी सुनेत्रा वहिनी निवडून येतील? म्हणजे आपल्या वहिनी साहेब 2,14,000 पेक्षा पण जास्त मताधिक्यांनी निवडून येणार आहेत। मुळात सांगायचं म्हणजे आज सांगता सभा दादा नसताना झालेली आहे। यात आमच्या म्हणजे बारामतीकरा इतकं दुर्दैवी कुणी नाही आहे असं झालेलं आहे। आणि जेव्हा आम्ही म्हणजे नारळ फोडताना दादा नव्हते तेव्हा आमची अपेक्षा एकच होती की दादा परत या, दादा परत या। या घोषणा बऱ्याच वेळा बारामतीकरांनी दिलेली आहे। बारामतीकर म्हणजे दादांचा श्वास, दादांचं हे होतं, त्याच्यामुळं वहिनी नक्कीच भरपूर मताधिक्याने निवडून येणार। काय नेमकं दुःख? 3 महिने होत आले दादा जातात आणि त्या 3 महिन्यामध्येच नेमकी निवडणुका पण लागल्या आणि वहिनी ज्या आहेत त्यांनी एवढं मोठं दुःख असताना देखील प्रचारासाठी यावं लागते। काय दुःख आहे आणि वहिनी उभं राहिलं तर काय कशा भावना आहेत? एक तर वहिनी 3,17,000च्या वरूनच निवडून येणार आहेत हे तर आम्हाला माहितीच आहे। पण एक दुःख असं होतं की ज्यावेळेस देवेंद्र साहेब येत होते तेव्हा असं वाटत होतं कुठून तरी की आमचे दादाच येत आहेत म्हणून सगळ्या बारामतीकरांचे डोळे पूर्ण तुडुंब भरलेले होते आणि आम्हालाही असं वाटत होतं की असं कुठून तरी दादांचा आवाज येईल आणि हे नक्कीच ठरलेलंच आहे की वहिनी खूप मतांनी विजय होणार आहेत। हे आम्हा बारामतीकरांना त्या दिवशीचा खूप वेगळाच दुःखही असणार आहे, आनंदही असणार आहे। काय नेमकं दुःख आहे? दादा नाहीये परंतु वहिनी आता निवडणुकीला उभ्या राहिल्या। दादा नाही येत ह्याचं आम्हाला खूप दुःख आहे आणि वहिनी 2.5 लाखाहून अधिक मतांनी येणार ह्याला आमची 100% गॅरंटी आहे। तुमचं काय नेमकं मत? आता दुर्दैवाने ह्या निवडणुका दादांच्या जाण्यामुळे लागलेल्या आहेत आणि सुनेत्रा वहिनी ह्या निवडणुकीला उभ्या आहेत। तर आमचं असं बारामतीकरांना म्हणणं आहे की सगळ्यांनी 23 तारखेला सकाळी लवकर आपण घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं। कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये एका उमेदवाराला 2,17,000 मताचा लीड आहे अजून। तर तो लीड ह्या सुनेत्रा वहिनींचा मोडणार हे आम्हाला नक्की खात्री आहे की जवळजवळ सुनेत्रा वहिनी 3,50,000च्या पुढे जातील याची आम्हाला खात्री आहे। आणि सुनेत्रा वहिनी काय दादा गेले ते अचानक म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्या असं नाही, तर त्यांच्या माहेरी देखील त्यांना राजकीय वारसा होता आणि इथं सुद्धा सासरी देखील पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील किंवा त्यांच्या घराण्यात अनेक रोहित पवार असतील, म्हणजे यांच्याकडून त्यांना काही ना काही राजकारणाचे धडे हे मिळत गेलेले आहे। आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनी ह्या काय नवीन नाही आणि त्यामुळे सक्षमपणे की ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये दादा ज्या पद्धतीने काम करत होते त्या पद्धतीने वहिनी देखील काम करतील याची आम्हाला खात्री आहे। कारण आज दादांना जाऊन 2.5 ते पावणे 3 महिने झालेले आहेत। आम्ही पाहतोय की वहिनी ह्या दादांप्रमाणेच काम करणार आहे आणि बारामतीचा विकास हा जोमाने करणार आहे। की सुनेत्रा वहिनी ह्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे। त्याचप्रमाणे महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांची पावलं उचलली। त्यांनी बारामती टेक्स्टाईल पार्कची स्थापना केली आणि महिलांना रोजगार मिळवून दिला आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी चांगल्या पद्धतीने काम करतील आणि नक्कीच त्या एका वेळेला की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर जातील ही आम्हाला अपेक्षा आहे। तर 2.5 ते 3 लाख मतांचं लीड घेऊन सुनेत्रा पवार ज्या आहे या निवडून येतील, त्याचबरोबर आगामी काळात मुख्यमंत्री होतील असा विश्वास ज्या आहे बारामतीकरांना आता सध्या तरी वाटतोय असं त्यांच्या बोलण्यावरून पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन दीपक मिश्रासह अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।